फ्रेंड बाळाकोंडे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता मी आलो आहे इथे हमरापूर पेन गणपतीचं माहेरघर तिथे आलो आहे आणि तिथे आता आमचे इथले प्रसिद्ध मूर्तिकार कुणाल आर्ट यांच्या कारखान्यामध्ये मी आता आलो आहे। तुम्हाला दाखवतो, चला। कुणाल आर्ट हमरापूर। त्या सर्व मूर्त्या आणि आता लगबग हे बघा, हे रबर मोल्डमध्ये अशा प्रकारे प्लास्टर ओतून काढल्या जातात। हा सर्व कारखाना आहे त्यांचा। लवकरच गणपती बाप्पाचं चतुर्थी आता जवळ येते आहे आणि हे सर्व इथे आता कलरचं काम चालू आहे, पेंटिंग। हे सर्व पेंटिंग मूर्त्या आहेत। संपूर्ण पेन हमरापूर पेनमध्ये कुणाल शेठचा प्रसिद्ध आणि व्हायरल झालेली ही मूर्ती छावा। हा आता कुठचं छावा भरताय काय भाऊ? हे बघा, हे आपले कारागीर आणि ह्या कारागिरांमुळे पटापट पटापट मूर्त्या घडल्या जातात। इथे रात्रंदिवस मेहनत करतायत। हे बघा, आता हे तरी छावाचं भरपूर किती तरी झाले असणार आतापर्यंत? 100-200 तरी झाले असते ना? 200 झाले छावाचे पीस 5 फुटाच्या। अजून 150 बुकिंग आहेत असं ते भाऊ म्हणतायत। म्हणजे त्यांना रात्रंदिवस प्लास्टर मिक्स करतायत भाऊ। हे बघा, हे सर्व गणपतीचे मोठमोठे डाय आहेत रबराचे। त्यामधनं आता दाखवले तसे काढले जातात। ह्या काथ्या आहे, काथ्या किती आहे लागतो। हे प्लास्टर ऑफ पॅरिस। इथे काथा मारून डायमध्ये भरतायत। तरी किती तासात सुकतो भाऊ? हां, एक त्यांचं म्हणणं आहे की एक अर्ध्या-पाऊण तासामध्येच आता गणपती काढायला होणार। एवढं फास्ट काम चाललं आहे। एवढा मोठा गणपती गाडीमध्ये भरण्याची पण टेक्निक असते। हा 10 फुटाचा छावा आहे, तो आता गाडीमध्ये भरताय। हा मोठा डाय आहे 10 फुटाचा। हे त्यांचं ऑफिस आहे। दुर्गा मातेची पण तयारी चालू झाली। आता दुर्गा मातेच्या मूर्त्या काम चालू आहे। हा एक डाय टाकला आहे छावाचा, नवीन डाय आहे। हे सर्व हाताचे डाय आहेत आणि ही दुर्गा माता। हा 3 फुटाचा छावा आहे बघा, मॉडेल किती मस्त आहे। काम चालू आहे। सर्व शिवाजीच्या पण मूर्त्या इथे भेटणार तुम्हाला। हे बघा, 2.5 फुटाचे शिवाजी आहे। गणपती चढवायचं म्हणजे एवढा वला आणि जड गणपती चढवायचं म्हणजे खूप टेक्निकचं काम असतं बघा, भारताय। ताकदीपेक्षा युक्ती महत्त्वाची असते बघा। किती सहज चढवला गणपती बाप्पा। तो आपणाला एक 25 जणांना पण हलणार नाही, गोडाऊन भरलेलं असतं। सर्व गणपती आता संपले आहेत।
हत्ती कोच 2 फूट, गोल कोच 2 फुटामध्ये भेटेल. माऊली 2 फुटामध्ये आहे. आसन मांडी विना 2 फुटामध्ये कृष्णमूर्ती आहे. राजेशाही 2 फूट, 2 फुटामध्ये कमल कोच आहे. 2 फूटमध्ये सोफा आहे. भोलेनाथ 2 फूट, बाळगड्डू 2 फुटामध्ये आहे. 2.5 फुटामध्ये चौरंग आहे. वक्रतुंड 2.5 फुटामध्ये आहे. हत्ती कोच 2.5 फूट, उडता लोड 2.5 फुटामध्ये आहे. वेलिंग आहे 2.5 फुटामध्ये. राजा कोच टू माऊली 2.5 फुटामध्ये आहे. 3 फूट सोफा. आता हम ये मैडम से वही जाने को दिवाली तक काम करेगा 2 दिन छुट्टी रहेगा. ये कैसा डेट का मसला रहता है. ये डेट में देना ही है तो
सर्व अमरापूर गणपती आता हे टेम्पोने निघाले. ते पेन अमरापूरमध्ये डॉक्टर मनोहर चव्हाण यांचा बघा पूर्णपणे इको फ्रेंडली कारखाना आहे आणि मला वाटतं इथे पूर्णपणे शाडू मातीच्याच मूर्त्या घडवतात. मला प्रत्येक घराघरामध्ये गणपती दिसते. सगळा अमरापूर गाव प्रत्येक घरामध्ये तुम्हाला 1000, 5000, 2000 गणपत्या कमीत कमी दिसणारच. हे टेम्पोत बसले आहेत बाप्पा. आतुरता गणेश चतुर्थीची. कलर कामाची सगळीकडे जय्यत तयारी चालू आहे. एवढ्या मोठ्या मोठ्या मूर्त्या 5 फुटाच्या 10 फुटाच्या. ही कला आहे कुणाल पाटील यांच्या बाबांची. ते खरोखर शिल्पकार, चित्रकार, मूर्तिकार आहेत. आता वयामुळे ते थकल्यामुळे काम करत नाही, पण खरोखर त्यांचं काम पाहण्याजोगी होतं. कलर काम चालू आहे. किती सुंदर कलर काम आहे पहा. आमचे सगळे गणपती ते गौराई, सुंदर अशी गौराई आहे पहा. किती सुंदर देखणं रूप आहे गौराई.